विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली GKGS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जनगणना 2027 विषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जनगणना 2027 साठी 11,718 कोटी रुपयाचा अर्थसंकल्पीय तरतुदीला मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ही जनगणना 2 टप्प्यामध्ये पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा हाऊस लिस्टिंग घर सूचीकरण एप्रिल ते सप्टेंबर 2026 या दरम्यान असेल आणि त्यानंतर लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडेल. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी विशेषत्वाने सांगितले की जनगणना 2027 ही भारतातील पहिली डिजिटल जनगणना असेल. देशाचा लोकसंख्या शास्त्रीय माहिती संकलनाच्या प्रक्रियेत आधुनिकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीय जनगणनेसाठी 11,718 कोटी मंजूर केले आहे. देशातील पहिली डिजिटल जनगणना आहे 2027. ही देशातील 16वी जनगणना असेल. 2 टप्प्यात जनगणना होणार आहे. 12 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, 12 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरात दिली आहे. आता आपण काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. शेवटची जनगणना 2011ला झाली होती. कोविड-19च्या महामारीमुळे 2021ची जनगणना स्थगित झाली होती. 2011 मध्ये भारताची लोकसंख्या 121,08,62,237 होती. जनगणना कायदा 1948च्या तरतुदीनुसार केली जाते, सरदार पटेल यांनी म्हणले. जनगणना कलम 426 नुसार केली जाते. जनगणना केंद्र सूचीतील विषय आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, जनगणना हे केंद्र सूचीतील विषय आहे. भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये ढाका येथे हेनरी वॉल्टर यांनी केली होती. हेनरी वॉल्टर यांना भारतीय जनगणनेचे जनक म्हटले जाते. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. पहिली समकालिक जनगणना 17 फेब्रुवारी 1881 रोजी ब्रिटिश राजवटीत W.C. फ्लोडेन जनगणना आयुक्त यांनी केली. 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना होते. हे होते विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्त्वाची माहिती जनगणना 2027 बाबत. तर अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली GKGS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.